नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण विशेषण आणि विशेषणाचे जे काही प्रकार आहेत मराठी व्याकरणामध्ये आपण बघतो की विशेषणालाही तितकंच महत्त्व आहे. शब्दांच्या जाती आपण सुरू केलेल्या आहेत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण TET-मध्ये जे काही आपलं व्याकरण विचारलं जातं त्यामध्ये शब्दांच्या जातीवर भरपूर व्याकरण विचारलं जातं. तर त्यामध्ये नाम आणि नामाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार देखील आपण अभ्यासलेले आहेत. त्यावर जेव्हा आपल्या शब्दाच्या जाती पूर्ण होतील तेव्हा त्यानंतर आपण TET-मध्ये संभाव्य विचारले जाणारे जे काही प्रश्न असतील, नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर संबंधसूचक अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, जेवढे काही 8च्या 8 आपल्या ज्या जाती आहेत त्या जातीवर आपण सरावात्मक जे काही प्रश्न असणारे 4 पर्यायाचे ते आपण सर्वात शेवटी घेणार आहोत जास्तीत जास्त सराव होण्यासाठी. तत्पूर्वी आपल्याला या शब्दाच्या जातीवर कोणताही प्रश्न जर विचारला तर तो आपल्याला आला पाहिजे, म्हणून घटक सुद्धा चांगल्या प्रकारे आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून नाम आणि सर्वनाम त्यांचे प्रकार आपण मागच्या 2 तासिकेमध्ये अभ्यासलेत. जर कुणी ते व्हिडिओ मिस केले असतील तर ते 2 व्हिडिओ त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. नक्की बघून घ्या आणि ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या, जेणेकरून आपल्याला नाम आणि सर्वनामावर कोणताही प्रश्न जर आला तर तो मार्क आपला हातचा जाता कामा नाही. तर आपण आजच्या सुरू करूया आजच्या आपल्या विषयाला. तासिका क्रमांक आपली मराठी व्याकरणाची जी आहे 3री आहे ती आपण आज सुरू करत आहोत. विशेषण व विशेषणाचे प्रकार आपण या तासिकेत अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्याच्या प्रकारावर जे काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणासह अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सुटसुटीत आपण आजची तासिका घेणार आहोत. बघा, विशेषण म्हणजे काय तर ते सर्वात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या मराठी व्याकरणामध्ये जेव्हा एखादं वाक्य असतं त्या वाक्यामध्ये जो काही नाम असतो त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही शब्द असतो, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. तर ज्या नामाबद्दल माहिती सांगितली जाते त्यास विशेष असं म्हटलं जातं. बघा, या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. विशेषण म्हणजे काय आणि विशेष्य म्हणजे काय. उदाहरणार्थ राम हुशार आहे. एक उदाहरण बघूया आपण. राम हुशार आहे. मग यामध्ये राम काय आहे तर राम कर्ता आहे. मग राम या नामाबद्दल आपल्याला जास्तीत जास्त विशेष माहिती कोणता शब्द देतो तर हुशार हा शब्द देतो. म्हणून हुशार काय झाला तो त्या वाक्यातलं काय झालं विशेषण झालं. आणि ज्याच्याबद्दल ती माहिती सांगितली जाते म्हणजे ती माहिती रामाबद्दल सांगितली गेली म्हणून राम हे झालं त्या वाक्यातलं विशेष्य. 2 गोष्टी आहेत, विशेषण आणि विशेष्य. विशेष्य म्हणजे ज्याची माहिती सांगितली जाते किंवा ज्याच्याबद्दल सांगितलं जातं तो म्हणजे विशेष्य, आणि जी माहिती त्या विशेष्य म्हणजे त्या कर्त्याबद्दल शिल्लकची माहिती, जास्तीची माहिती किंवा विशेष माहिती सांगितली जाते, त्याच्यातला गुण असेल किंवा त्याचं रूप असेल हे जर दाखवण्यात आलं असेल तर तो शब्द असतो विशेषण. म्हणजेच काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आणि विशेषण ज्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे त्याला म्हणतात विशेष्य. आपण जे उदाहरण घेतलं, आता मग यामध्ये उदाहरण बघूया आपण कशा प्रकारे असतं विशेष आणि विशेष्य. बघा, हुशार मुलगा, यामध्ये हुशार जो आहे, हुशार हे त्याचं काय आहे विशेषण आहे. कोणाचं विशेषण आहे तर मुलाचं. मुलगा हुशार आहे म्हणजे हुशार जो आहे तो मुलगा आहे म्हणून हुशार हे त्याचं झालं विशेषण आणि मुलगा झालं विशेष्य. बघा, हुशार हे काय आहे त्याचं विशेषण. दुसरं वाक्य बघा, निळे आकाश. आकाशाबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. आकाश कसं आहे तर आकाश निळं आहे म्हणजे या ठिकाणी आकाशाचं रूप सांगण्यात आलेलं आहे म्हणून निळे, तर निळे हे झालं विशेषण. तर आणि आकाश हे झालं त्याचं विशेष्य. दोन्ही वाक्यामध्ये बघा, हुशार आणि निळे, हुशार आणि निळे हे त्याचं विशेषण आहे. आणि त्याच्यानंतर मुलगा आणि आकाश, वरच्या वाक्यामध्ये मुलगा हे विशेष्य आहे आणि खालच्या वाक्यामध्ये आकाश हे त्याचं विशेष्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विशेषण आणि विशेष्य नक्की तुम्हाला समजलं असेल. मी एक उदाहरण सांगितलं, राम हुशार आहे. मग राम हे त्या वाक्याचा कर्ता आहे. रामाबद्दल माहिती, अधिक माहिती सांगणारा शब्द आहे हुशार म्हणजे हुशार हे झालं त्याचं विशेषण आणि राम हे झालं त्याचं विशेष्य.
अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही सुद्धा घेऊन त्या ठिकाणी 2-3 वाक्याचा तुम्ही सराव करा. तुमच्या बिलकुल ते चांगल्या प्रकारे लक्षात बसून जाईल. आता या ठिकाणी आपण काय वाक्य बघूया. राम हुशार आहे. मी तेच वाक्य घेतलं. राम हुशार आहे. हुशार हे त्याचं काय झालं विशेषण आणि राम हे झालं त्याचं विशेष्य. दुसरं वाक्य बघूया. घोडा चपळ आहे. घोड्याबद्दल माहिती सांगितली आहे. घोडा कसा आहे चपळ आहे. मग घोड्याचा चपळता हा गुण दाखवण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी चपळ हे झालं त्याचं विशेषण आणि घोडा हे झालं विशेष्य. तिसरं वाक्य बघा. आंबा गोड आहे. यामध्ये आंब्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे गोड. मग गोड हे त्याचं झालं विशेषण आणि आंबा हे झालं विशेष्य. अशा प्रकारे या ठिकाणी आपण विशेषण आणि विशेष्य या 2 गोष्टी आता शिकलेलो आहोत. सर्वांना नक्की समजलेलं असेल. आता या विशेषणाचे जे काही प्रकार आहेत मुख्य प्रकार त्याकडे आपण वळूया. पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. विशेषणाचा पहिला प्रकार बघतोय आपण गुणवाचक विशेषण. या प्रकारामध्ये नामाचा गुण किंवा वैशिष्ट्य सांगितलं असतं. म्हणजे ज्या विशेषणामध्ये त्या नामाबद्दल त्याचं गुण किंवा त्याचे वैशिष्ट्य सांगितलेले असतात. उदाहरणार्थ काय काय असतं. एकतर त्याचं रंगरूप सांगितलं असेल. दुसरं त्याचं रूप रंग काळा गोरा निमगोरा किंवा रूप दिसायला कसा आहे देखणा आहे सुंदर आहे अशा प्रकारे रूप सांगितलेलं असेल. किंवा आकार उंच ठेंगणा जाडा किंवा बुटका अशा प्रकारे शब्द असते. त्या ठिकाणी जाडा शक्यतो कोणी म्हणत नाही. कोणालाही जाडा म्हणायला आवडत नाही पण शब्द आहे तो. त्यानंतर अवस्था. तर अशा प्रकारे रंग रूप आकार अवस्था या त्या ठिकाणी सांगितलेल्या असतात किंवा दर्शविलेल्या असतात. अशा विशेषणाला म्हणजे ज्या विशेषणामध्ये एखाद्या नामाचं गुण किंवा वैशिष्ट्य ज्यामध्ये रंग रूप आकार आणि अवस्था सांगितलेल्या असतात अशा विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये गुण काय काय आले मग रंग रूप आकार आणि अवस्था या सगळ्याचा समावेश होतो. मग आता काही उदाहरणं बघूया. गोरा मुलगा. बघा मुलगा हे त्याचं काय आहे कर्ता आहे विशेष आहे पण विशेषण काय आहे गोरा. म्हणजे गोरा हे ते झालं विशेषण. त्याच्यानंतर उंच झाड आहे की नाही हे उंच झाड आहे किंवा लिंबाचे झाड उंच आहे. मग या ठिकाणी जे उंच आहे हे झाडाबद्दल त्याची जी उंची अवस्था दाखवलेली आहे किंवा त्याचा आकार दाखवलेला आहे म्हणून या ठिकाणी उंच हे त्याचं झालं विशेषण. पुढचं बघा तुरट आवळा. आवळ्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय आहे तुरट. मग तुरट हा जो शब्द आहे त्याची काय दाखवतो आपल्याला चव दाखवतो. मग या ठिकाणी तुरट आवळा. मग या ठिकाणी आंबट तुरट गोड अशा प्रकारे त्यांनी जेव्हा त्याचं गुण दाखवलं जातं तेव्हा त्याला गुणवाचक विशेषण असं म्हणतात. त्याच्यानंतर सुंदर मुलगी. बघा मुलीबद्दल माहिती सांगितली सुंदर मुलगी त्याचा रूप दाखवलेलं आहे सुंदर मुलगी. त्याच्यानंतर पातळ दूध त्याची अवस्था दाखवलेली आहे. दुधाची अवस्था कशी आहे तर पातळ. अशा प्रकारे गोरा उंच तुरट सुंदर पातळ हे सर्व शब्द जे आलेले आहेत हे सर्व शब्द विशेषण तर आहेत पण विशेषणामध्ये कोणते आहेत ते गुणवाचक विशेषण आहेत. ते त्याचं काय दाखवतात गुण आपल्याला दाखवतात किंवा वैशिष्ट्य दाखवतात. अशा प्रकारे या शब्दांना गुणवाचक विशेषण असं म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे 2 नंबरचा विशेषणाचा तो कोणता आहे बरं मग संख्यावाचक विशेषण. आता या ठिकाणी विशेषण आलेलं आहे पण ते संख्येच्या रूपात दाखवलं जातं. ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते. पुन्हा एकदा बघा ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. कोणतं विशेषण म्हणतात संख्यावाचक विशेषण. काय दाखवलं जातं त्याच्यामध्ये त्या नामाबद्दल तर नामाची संख्या त्या ठिकाणी दाखवली जाते. अशा विशेषणाला आपल्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणायचं आहे. मग उदाहरणार्थ 10 मुले. बघा या ठिकाणी संख्या दाखवली मुलांची संख्या 10 हे त्याचं विशेषण झालं. कोणतं विशेषण संख्यावाचक. पहिला क्रमांक पहिला दुसरा तिसरा तर या ठिकाणी पहिला हा या ठिकाणी संख्यावाचक विशेषण आहे. काही पुस्तके. बघा या ठिकाणी पुस्तके संख्याने आलेली अनिश्चित आहे पण तरी देखील संख्या दाखवलेली आहे काही पुस्तके. त्याच्यानंतर दुप्पट भाव तर यामध्ये निमपट चौपट दुप्पट तिप्पट अशा प्रकारचे शब्द जे असतात ते सुद्धा या ठिकाणी संख्यावाचक विशेषण आहेत. त्याच्यानंतर 10 मुली आपण होतो 10-15 मुली 10 मुली गट आलेले आहेत. अशा प्रकारे 10 हे सुद्धा संख्यावाचक विशेषण
आहेत. तर या विशेषणाचे काही उपप्रकार पडतात. आता संख्यावाचक जे काही विशेषण आहे त्याचे काही उपप्रकार पडतात. मग ते कोणते उपप्रकार आहेत ते आपण उदाहरणावरून समजून घेऊया. बघा, गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, त्याच्यानंतर पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्या वाचक. म्हणजे संख्या वाचनामध्ये हे जे काही 5 आहेत हे 5 उपप्रकार पडतात. ते आपल्या सहज लक्षात येतात. तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 10, 20, 25 असं जर त्या ठिकाणी विशेषण आलं असेल तर ते गणना आपण मोजतो, 1, 2, 3, 4 गणना करतो, ते आहे गणनावाचक संख्या विशेषण. दुसरा आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 8वा, 10वा. म्हणजे क्रमांक आपला जेव्हा येतो वर्गामध्ये, याचा पहिला क्रमांक आहे, त्याचा दुसरा क्रमांक आहे, जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा आपण क्रम लावतो, पहिला दुसरा क्रम लावतो, म्हणून त्याला म्हणायचं क्रमवाचक संख्या विशेषण. तिसरं जे आहे दुप्पट, तिप्पट, चौपट, हे जे आहे आवृत्ती आहे, पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, पहिली दुसरी, आहे की नाही. तर दुप्पट, तिप्पट जेव्हा पट केली जाते, गुणाकार केला जातो, तेव्हा पट असा शब्द लावला जातो. तर चौपट, पाचपट, दुप्पट असे जर शब्द आले तर ते संख्यावाचक विशेषण आहेतच, परंतु ते कोणते आहेत? आवृत्तीवाचक विशेषण आहेत. शक्यतो टेटमध्ये आपल्याला इतकं डीपमध्ये प्रश्न विचारला जाईल असं वाटत नाही. तर या ठिकाणी आपण जर पर्याय जर असेल तर मग आपले हे लक्षात असलं पाहिजे. जर त्या ठिकाणी यांच्यापैकी एखादं विशेषण आलं आणि पुढे जर संख्यावाचक विशेषण फक्त एवढंच त्या ठिकाणी असेल आणि बाकी सर्व इतर असतील गुणवाचक वगैरे, याच्यापैकी काही नसेल तर त्या ठिकाणी आपण संख्यावाचक असा पर्याय निवडू शकतो. परंतु जर या उपप्रकारापैकी जर शब्द आला असेल गणनावाचक संख्या विशेषण किंवा क्रमवाचक संख्या विशेषण, मग मात्र आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मुद्दाम संख्या वाचनाचे सुद्धा उपप्रकार आपण यासोबत अभ्यासत आहोत. चौथं बघूया आपण 10-10, 15-15, 20-20. जेव्हा अशा प्रकारे गट केला जातो संख्येचा तेव्हा त्याला म्हणायचं पृथकत्व वाचक संख्या विशेषण. त्याच्यानंतर आता निश्चित सांगता येत नाही, थोडं, काही, जास्त, कमी, म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी निश्चित सांगू शकत नाही की 2 लिटर आहे की 2 किलो आहे की 2 आहे की 4 आहे, पहिला आहे का दुसरा आहे. जेव्हा अशा प्रकारे असे शब्द वापरले जातात की ज्यावरून निश्चित संख्या आपल्याला सांगता येत नाही, त्याला म्हणायचं अनिश्चित संख्यावाचक विशेषण. मग बघा, काही, कितीतरी, थोडी, जास्त, कमी, जेव्हा अशा प्रकारची या ठिकाणी विशेषण वापरलं जातं त्याला म्हणायचं अनिश्चित संख्यावाचक विशेषण. आशा करतो की तुम्हाला नक्कीच आता संख्यावाचक विशेषणाचे उपप्रकार समजले असतील. सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. एकदा दोनदा जर वाचलं तर आरामशीर आपल्या लक्षात बसून जातं. परंतु सराव मात्र गरजेचा आहे, कारण आता आपल्या परीक्षेला भरपूर दिवस आहेत. आपण मराठीच्या नंतर काही हिंदीच्या तासिका घेणार आहोत, काही इतिहासाच्या घेणार आहोत, काही गणिताच्या घेणार आहोत, त्यानंतर बालमानसशास्त्र घेणार आहोत, मानसशास्त्र घेणार आहोत, अभ्यासशास्त्र घेणार आहोत. याच्या तासिका आपल्या मिक्स होणार आहेत. आपण सलग प्रकारे असं एकदम पूर्ण मराठी संपल्यानंतर हिंदी सुरू करणार नाहीत. आपण 2 किंवा 3 किंवा जास्तीत 4 तासिका समजा आपण हिंदीच्या घेतल्या, शक्यतो आपण 2-2 तासिकाच्या नंतर विषय बदलणार आहोत. तर म्हणून या ठिकाणी नेहमी आपण त्या ठिकाणी सराव करणं गरजेचं आहे. वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी नोट सुद्धा करून घेऊ शकता. चला, तिसरा प्रकार आहे आपला या ठिकाणी विशेषणाचा, तो आहे सार्वनामिक विशेषण. तिसरा प्रकार महत्वाचा आहे, सार्वनामिक विशेषण. काय बरं या विशेषणामध्ये? जेव्हा सर्वनामाचा वापर, आपण सर्वनाम शिकलेलो आहे कालच्या तासिकेमध्ये, जेव्हा सर्वनामाचा वापर नामाची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी केला जातो, नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा सर्वनाम वापरलं जातं तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. लक्षात येतं सर्वांच्या? म्हणजे सर्वनामाचा उपयोग त्या वाक्यामध्ये त्या कर्त्याची म्हणजे त्या नामाची विशेष माहिती सांगण्यासाठी केला जातो, तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. मग कोणकोणते आहेत ते बघा. तो चेंडू या ठिकाणी तो मुलगा, हा चेंडू पुढे आहे, तर तो मुलगा, लक्षात, तो मुलगा म्हणजे या ठिकाणी मुलगा हा या ठिकाणी नाम आहे आणि तो दाखवण्यासाठी त्याचा हे विशेष माहिती सांगण्यासाठी तो मुलगा, एखाद्या मुलाबद्दल बोल, हा तो मुलगा आहे बरं का, तो मुलगा हुशार आहे, तो मुलगा. तर या ठिकाणी हे सर्वनाम या मुलाची विशेष माहिती दाखवण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे, म्हणून हे आहे सार्वनामिक विशेषण. हा चेंडू म्हणजे तो चेंडू खास असला पाहिजे, हा चेंडू, म्हणून
हा जो आहे या ठिकाणी अशा प्रकारे हा जो आहे तो सार्वनामिक विशेषण आहे. कोणती गाडी आपण शिकलोय प्रश्नवाचक सर्वनाम. मग हे प्रश्नवाचक सर्वनाम आहे याचा वापर गाडीबद्दल माहिती सांगण्यासाठी केलेला आहे. कोणती गाडी विचारणे कोणती गाडी, तर या ठिकाणी अशा प्रकारे जेव्हा असं विशेषण वापर दाखवलं जातं ते असतं कोणतं सार्वनामिक विशेषण. पुढचं आहे ही साडी. बघा हा चेंडू, तसं ही साडी खास आहे म्हणजे ही साडी. ते झाड. अशा प्रकारे विशेषण दाखवताना सर्वनामाचा जेव्हा वापर केला जातो त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. हा प्रकार पटकन आपल्या लक्षात येतो, त्यामुळे काही अडचण नाही. आता हे 3 जे आहेत हे मुख्य प्रकार आपल्या विशेषणाचे मानले जातात. या व्यतिरिक्त आणखी एक प्रकार आहे, तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि तो आहे परिमाणवाचक विशेषण. आपण संख्या विशेषण मगाशी बघितलं, परंतु त्या ठिकाणी जर मोजमाप त्या ठिकाणी केला असेल तर अशा वेळी त्यावेळेस जर एखादं विशेषण वापरलं असेल तर ते परिमाणवाचक विशेषण आहे असं समजावं. जे विशेषण वस्तूचे परिमाण किंवा प्रमाण दर्शविते, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये वस्तूबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे, म्हणजे वस्तू त्या ठिकाणी काय आहे तुमचं नाम आहे, तर त्या वस्तूचं जर परिमाण किंवा त्याचं प्रमाण सांगण्यात आलं असेल तर अशा प्रकारे विशेषण वस्तूचे परिमाण किंवा प्रमाण दर्शविते त्याला परिमाणवाचक विशेषण असं म्हणतात. मग आता उदाहरणार्थ खूप पाणी. बघा या ठिकाणी आता पाणी आहे, पाण्याचं मोजमाप करायचंय पण या ठिकाणी निश्चित होत नाही, म्हणजे अनिश्चित परिमाणवाचक ते आहे. पण खूप पाणी. त्याच्यानंतर 5 किलो साखर. बघा साखर आपण त्यात मोजतो, त्याची काय करतो या ठिकाणी मोजमाप करतो, परिमाण करतो, म्हणून त्या ठिकाणी 5 किलो साखर. 2 लिटर दूध, 1 मीटर कापड. अशा प्रकारे या ठिकाणी कापडाचं जी काही वस्तू आहे कापडाचं मोजमाप केलेलं आहे, दुधाचं मोजमाप केलेलं आहे, साखरेचं मोजमाप केलेलं आहे आणि पाण्याचं सुद्धा या ठिकाणी अंदाजे मोजमाप सुद्धा केलेलं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, प्रमाण आपण त्याचं दाखवलेलं आहे. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूचं प्रमाण दाखवण्यासाठी जर एखादं विशेषण लावलं जात असेल तर ते विशेषण असतं परिमाणवाचक विशेषण. जर पर्याय नसेल, लक्षात घ्या, जर टीईटी मध्ये प्रश्न आला आणि या ठिकाणी 5 किलो साखर आणि 5 किलो या शब्दाचं विशेषण विचारलं, जर त्या ठिकाणी 4 पर्यायामध्ये परिमाणवाचक विशेषण असा पर्याय नसेल, संख्यावाचक असेल, तर मग अशा वेळी तुम्ही संख्यावाचकच निवडायचा आहे. पण जर त्या ठिकाणी संख्यावाचक नसून परिमाणवाचक असेल आणि बाकी मग गुणवाचक असेल किंवा सार्वनामिक असेल आणि हा पर्याय असेल तर मग तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी विशेषणाचे जे काही प्रकार होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आता या प्रत्येक प्रकारावर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे आणि जास्तीत जास्त अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत ती वाक्य स्वतःच घ्यायची किंवा पुस्तकातून आपण मिळवायची आणि त्यांचे प्रकार आपण बघायचे आहेत. एकदा का तुम्हाला प्रकार व्यवस्थित समजले की कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ, कोणताही कसलाही असू द्या, कुठलाही असू द्या, अभ्यासक्रमातला असू द्या किंवा एखादा बाहेरचा असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर आरामशीर त्याचा जो पर्याय आहे तो चूज करू शकता. चला सरावासाठी काय उदाहरणं घेऊया आपण. पहिलं आहे, ती खूप हुशार मुलगी आहे. बघा या ठिकाणी आणि हुशार खाली अंडरलाईन केलेलं आहे. मग हुशार या शब्दाचं विशेषण जे आहे ते विशेषणाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. मग काय प्रकार आहे त्याचा, त्याच्यामध्ये हुशारी हा गुण आहे म्हणून ते आहे गुणवाचक विशेषण. दुसरं बघा, आंबा गोड आहे. आता गोड, कडू, गोड हे सुद्धा काय आहे, त्या वस्तूमधलं किंवा व्यक्तीमधलं काय असतं ते गुण असतो. मग या ठिकाणी आंबा हे काय आहे, नाम आहे. मग नामाबद्दल अधिक माहिती कोण सांगतोय, तर गोड हा शब्द सांगतोय. मग गोड हा काय आहे, तर गुण आहे. मग यावरून त्याचा जो काही प्रकार आहे तो आहे गुणवाचक विशेषण. त्यानंतर बागेत 5 फुले आहेत. बघा 5, 1 2 3 4 5 या ठिकाणी आपण गणना करतो म्हणून ते काय आहे, संख्यावाचक विशेषण. त्याच्यामध्ये जर पर्याय असेल तर गणनावाचक तुम्ही विशेषण असं म्हणू शकता. पण जर गणनावाचक शब्द नसेल, फक्त संख्या विशेषण असेल तर या ठिकाणी तुम्ही संख्यावाचक विशेषण या ठिकाणी हा पर्याय चूज करू शकता. मला 2 पेन पाहिजे. बघा या ठिकाणी सुद्धा 2, 1 2 3 4 गणना केलेली आहे. संख्यावाचक विशेषण, गणनावाचक संख्या विशेषण. त्याच्यानंतर मला 2 मीटर कापड पाहिजे. बघा या ठिकाणी आता 2 आलेले आहे पण पुढे काय आहे, मीटर शब्द लावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कापडाबद्दल जे काही आहे, कापडाबद्दल या ठिकाणी मोजमाप करतोय. कापडाचं, वस्तूचं आपण
काय करतोय, प्रमाण काढतोय, आहे की नाही, परिमाण काढतोय. तर अशा वेळी हे जे आहे परिमाणवाचक विशेषण आहे. बादलीत भरपूर पाणी आहे. बघा, भरपूर निश्चित नाही सांगतात, भरपूर आहे पण, म्हणजे हे सुद्धा काय आहे, त्याचं आपण बादलीमधलं पाणी काढतोय म्हणून हे परिमाणवाचक विशेषणाचं उदाहरण आहे. पुढचं बघूया आपण. पुढचा जो आपला 6 वाक्य आहे ते बघूया. ती ही हुशार मुलगी आहे. ही सर्वनाम वापरलंय. मुलीबद्दल ही हुशार मुलगी आहे. हुशार हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, विशेषण आहे. परंतु हुशार खाली अंडरलाईन केलेली नसून ही खाली अंडरलाईन केलेली आहे. म्हणजेच काय, ही हे विशेषण कोणत्या प्रकारचं आहे, सार्वनामिक विशेषण आहे. ते झाड खूप मोठे आहे. बघा, ते लक्षात, म्हणून या ठिकाणी ते जर मोठे हे सुद्धा काय आहे, विशेषण आहे, आकार दाखवते. मग या ठिकाणी परंतु मोठे खाली नाही केलेलं. जर मोठे असतं तर त्या ठिकाणी त्याचा आकार गुणवाचक ते झालं असतं, परंतु ते खाली अंडरलाईन आहे म्हणून ते हे सार्वनामिक विशेषण आहेत. आता पुढचे जे 4 आहेत कोणकोणते, काळा कुत्रा धावत आहे. मग काळा या शब्दाचं तुम्हाला काय शोधायचं आहे, विशेषण शोधायचं आहे. ते तुम्ही आता नाही, आता तुम्ही मला कमेंट्समध्ये पाठवायचं आहे. हे घर खूप महाग आहे. महाग हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे, मला तुम्ही कमेंट्समध्ये पाठवायचं आहे. आज गाडीत अतोनात गर्दी होती. अतोनात गर्दी होती याचं सुद्धा तुम्ही मला कोणतं आहे ते पाठवायचं आहे. सुंदर आणि गोड फुले मला आवडतात. या ठिकाणी गोड शब्दाखाली मी अंडरलाईन केलेले आहे. सुंदर हे सुद्धा विशेषण आहे, परंतु मी गोड खाली केलेले आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी हे जे शेवटचे 4 आहेत, क्रमांक 9, क्रमांक 10, क्रमांक 11 आणि क्रमांक 12, हे शेवटचे जे 4 वाक्य आहेत आणि त्याच्या खाली अंडरलाईन केलेले आहेत, ते विशेषण कोणते आहेत ते मला तुम्ही कमेंट्समध्ये लिहून पाठवायचे आहेत. आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी आजची जी आपली तासिका होती, ही तासिका चांगल्या प्रकारे समजली असेल. आणि हा जो आजचा आपला जो तिसरा जो पिरियड होता, तिसरीची तासिका होती, ही तुम्हाला नक्की समजली असेल. आता आपले शब्दाच्या जाती 3 पूर्ण झालेल्या आहेत. या 3चा चांगल्या प्रकारे सराव करा. मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर आजच्या या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेले आहेत, तिथे जा आणि मागचे व्हिडिओसुद्धा बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक तर करा, परंतु आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, त्याची लिंक पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि त्यांना सुद्धा सांगा की आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना हे जो आपला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, पहिल्याच प्रयत्नात TET पास, हा उपक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. आशा करतो की तुम्ही नक्की पास व्हाल. आणि आपल्याकडे अजून 80 दिवस बाकी आहेत. आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि त्या ठिकाणी आपलं जे काही उद्देश आहे तो आपण पूर्ण करूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला, ज्याचं नाव असणार आहे आपलं क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.